बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारलं की 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरता आला नाही, हे आम्ही कसं मान्य करावं? आरोपीला हातकडी लावली होती, त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती। कोर्ट म्हणालं, गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहीत नसल्याचा दावा करू शकत नाही। गोळी मारली पाहिजे हे त्याला माहीत असलं पाहिजे। कोर्ट म्हणालं, आरोपीने ट्रिगर दाबताच 4 जणांना त्याच्यावर सहजपणे नियंत्रण मिळवता आलं असतं। तो काही फार बलवान माणूस नव्हता, त्यामुळे पोलिसांचा युक्तिवाद मान्य करणं फार अवघड आहे। याला एन्काउंटर म्हणता येत नाही। पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होईल। मृत अक्षय शिंदेचे वडील अण्णा मारुती शिंदे यांनी आपल्या मुलाच्या एन्काउंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे। अक्षयच्या वडिलांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली आहे। अक्षय शिंदेचा एन्काउंटर विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता। त्याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आले। या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर अक्षयच्या वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। या एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरे यांची शर्मिला ठाकरे यांनी ज्युपिटर रुग्णालयात भेट घेतली। एक महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसाचं कौतुक करत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी दिली। महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल तर असे एन्काउंटर व्हायला पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या। शर्मिला ठाकरे म्हणाले की पॉलिटिकल पक्षाची राजकारण्याची बायको म्हणून बोलत नाहीये, मी आज इथे महिला म्हणून बोलते। मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आम्ही ते रोज पेपरमध्ये वाचतो, इथे हिंस्र गुन्हे घडतायत, नुसते बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय। त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते। तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाही आहे। मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे। पण मी टी व्हीवरच बघितलं, उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत। त्या 2 लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या 2 लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टी व्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत। म्हणजे असं होऊ शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाही। पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना तितक्या वेळ मी महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्ती निर्माण होते की आज दिल्लीच्या क्राईममध्ये 6 वर्षांनी फाशी लागते। ती महिला मेल्यानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती, तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्क मिळेल। आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे। तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू, आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे। विरोधकांनी या एन्काउंटरवर शंका व्यक्त करत हे कायद्याचं एन्काउंटर असल्याचा दावा केला आहे। त्यातच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पिस्तूल आणि रायफल असणारे एक बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या वांद्रे कलानगर भागात लावण्यात आलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बॅनर लावण्यात आल्यामुळे राजकारण अधिकच तापलं आहे। बदलापूर लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता। त्याचं सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आलं। या घटनेमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे। अक्षयच्या कुटुंबियांनी यावर संशय व्यक्त केलाय। त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर आज सुनावणी होत आहे। पण या प्रकरणावरून आता चांगलंच राजकारण रंगलं आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने या एन्काउंटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच
भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे एक बॅनर वांद्रे कलानगर परिसरात लावला आहे। या बॅनरवर फडणवीस यांचे 2 फोटो आहेत। त्यातील एका फोटोत देवेंद्र यांच्या हातात पिस्तूल आहे, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात रायफल आहे। ते रायफलच्या माध्यमातून समोरच्या लक्ष्याचा वेध घेत असल्याचं त्यात दाखवण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या 9व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे। मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता। माझ्या मायमौलींनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली, त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। इतकेच नाही तर ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला त्यांना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज एकच असल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला, हे एक चांगलं झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। आपल्या आंदोलनामुळे मुलींना मोफत शिक्षण मिळालं असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। नेत्यांना आणि त्यांच्या मुलालाच मोठं करू नका, तुमच्या लेकींचे वाटोळ करू नका, मुलींना धोका देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं। एकाही नेत्याच्या सभेला जायचं नाही असं आवाहन देखील त्यांनी केलं। घरी बसून राहा पण नेत्यांच्या सभेला आणि प्रचाराला जाऊ नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं। मराठा नेत्यांनी एकमेकांना साथ द्या, मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलं। मराठा समाजातील माता बहिणी मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटे येथे येत आहेत, त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचे हाल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। याचबरोबर गावच्या देखील काही समस्या आहेत। माता भगिनींनी मला उपोषण सोडण्याचं आवाहन केलं, त्यामुळे आता आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली। ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे त्यांनाही इशारा देत त्यांनी सुरुवात केली आहे। त्याचा शेवट मराठाच करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मराठा समाजाने सातत्याने विविध समाजाचं नेतृत्व केलं आहे। 18 पगड जातीतील शिवरायांचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे, हे चित्र राज्यात उभे राहणे योग्य नाही। तसं होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते न्यायालयात टिकलं पाहिजे। आता झालेल्या पोलीस भरतीमध्ये मराठा बांधवांना 10% आरक्षणाचा फायदा झाला असंही त्यांनी नवी मुंबईत बोलताना म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 9वा दिवस आहे। मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास मनाई केली, मात्र काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आलं। या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं, त्यानंतरच्या सरकारने आरक्षण टिकवलं नाही। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 10% आरक्षण आपण दिलं। याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EWSचे आरक्षण दिलं। या दोन्ही आरक्षणाचा फायदा मराठा बांधवांना मिळत होता। वेगवेगळ्या आरक्षणाची मागणी असल्याने आपण 10% आरक्षण दिलं। आज वेगवेगळ्या मागण्या होत आहेत, यातील कुठली चूक आहे असं मी म्हणणार नाही, मात्र आपण जी मागणी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। नाहीतर एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून न्यायालयाने रद्द करायचा ही फरफट मराठा समाजाची होता कामा नये असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पक्षात लेटर बॉम्ब फोडल्यानंतर संघटनेत गटबाजी तीव्र झाली आहे। विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आता कोणत्याही दबावाला झुगारायला तयार नाहीत, त्यामुळे राज्यातील भाजपचे निवडणूक प्रभारी कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची चिंता वाढली आहे, कारण अनेक ज्येष्ठ नेते पक्षाविरोधात बंडखोरीच्या मनस्थितीत आहेत। भाजपमध्ये सर्वात मोठा वाद बोरिवली विधानसभेच्या जागेवरून आहे। लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला 1,775 मतांची मोठी आघाडी मिळाली होती। यामुळेच विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या जागी माजी खासदार गोपाळ शेट्टी येथून उमेदवारी मागणार आहेत। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह कोणत्याही ज्येष्ठ नेत्यापुढे ते झुकायला तयार नाहीत। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते बंड करण्याच्या मूडमध्ये आहेत। घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातही असाच वाद सुरू आहे। येथे माजी कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी विद्यमान आमदार पराग शहा यांच्या विरोधात उमेदवारी मागितली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे 33,609 मतांची आघाडी होती। विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ ही मुंबईतील मराठी भाषिक ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असलेली जागा मानली जाते। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे निकटवर्तीय पराग अळवणी हे इथून आमदार आहेत। त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले उत्तर भारतीय ब्राह्मण नेते संजय उपाध्याय येथून तिकीट मागत आहेत। येथे लोकसभा निवडणुकीत भाजपला 51,325 मतांची आघाडी मिळाली आहे, त्यामुळे भाजपचे दोन्ही ब्राह्मण नेते मागे हटायला तयार नाहीत। 3 कृषी कायदे पुन्हा लागू करण्याबाबत अभिनेत्री कंगना रनौत बॅकफूटवर आली आहे। तिने एक व्हिडिओ जारी करून आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे। त्यांनी म्हटलं आहे, नमस्ते दोस्तों, पिछले बीते कुछ दिनों में मीडिया ने मुझसे फार्मर्स लॉ पे कुछ सवाल किए और मैंने ये सुझाव दिया कि किसानों को फार्मर्स लॉ वापस लाने का प्रधानमंत्री जी से निवेदन करना चाहिए। मेरी इस बात से बहुत सारे लोग निराश हैं
और डिसअपॉइंटेड हैं। जब फार्मर्स लॉ प्रपोज हुए थे तो हम बहुत सारे लोगों ने जो है उनका समर्थन किया था, लेकिन बड़ी ही संवेदनशीलता से और सहानुभूति से हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने वो लॉज जो थे वापस ले लिए थे। और ये हम सब कार्यकर्ताओं का कर्तव्य बनता है कि हम उनके शब्दों की गरिमा रखें। मुझे ये बात भी ध्यान रखनी होगी कि मैं अब एक कलाकार नहीं, भारतीय जनता पार्टी की कार्यकर्ता हूँ और मेरे ओपिनियंस अपने नहीं होने चाहिए, वो पार्टी का स्टैंड होना चाहिए। तो अगर मैंने अपने शब्दों से और अपनी सोच से किसी को डिसअपॉइंट किया है, मुझे खेद रहेगा। आई टेक माय वर्ड्स बैक। थैंक यू। कोणत्याही समाजावर भाष्य करताना निष्काळजीपणा करू नका असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी न्यायाधीशांना दिले। सीजेआय DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वादग्रस्त टिप्पण्याबाबत सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये न्यायाधीशांनी बंगळुरूच्या एका भागाला पाकिस्तान म्हटलं होतं। सीजेआय म्हणाले की तुम्ही देशाच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही, हे देशाच्या एकात्मतेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे। कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही श्रीशानंद यांच्या या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच या प्रकरणी सुनावणी सुरू केली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगीशिवाय कारवाईची लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास बंदी घातली होती। यावर सीजेआय म्हणाले, न्यायालय प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रकाशात आणण्याची गरज आहे। न्यायालयात जे काही घडतं ते दडपलं जाऊ नये। पारदर्शकतेचे उत्तर म्हणजे दरवाजे बंद करून सर्व काही बंद करणे हे नाही। यानंतर न्यायमूर्ती श्रीशानंद यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली। सीजेआय खंडपीठाने माफीनामा स्वीकारून प्रकरण बंद केलं।